तर आता लवकरच नववर्ष चालू होते आणि नवीन वर्ष चालू होत असल्यामुळं तो आता मानला जाणारा शेवटचा दिवस म्हणजेच वर्षाचा शेवट म्हणजेच 31 डिसेंबर त्याला 31st असं म्हणतात. तर 31st दिवशी आपण बघतो की बरंच काही घडतं. रात्रंदिवस म्हणजे पार्ट्या वगैरे चालू असतात, हॉटेलावर दारू पितात लोक, खाणं पिणं हे सगळं चालूच असतं. ह्याच्याविषयी काय आपला विषय नाही. पण सरकारनं आता एक नवीन नियम चालू केलाय की आता हे 3 दिवस असणार आहेत, 31 डिसेंबर, 25 तारीख आणि अजून एक कोणताचा दिवस आहे. ह्या 3 दिवशी दिवसा पण आणि रात्री पण फुल हॉटेल, बिअर बार आणि दारूचे दुकानं जे असतील ती पूर्णपणे चालू असणार आहे. कारण की माणसांना जेणेकरून काही गैरसोय होता कामा नये आणि माणसांना त्याचा जास्तीत जास्त आस्वाद घेण्यासाठी कोणतेही गैरसोय होऊ नये म्हणून 3 दिवस फुल रातून आणि दिवस पण पूर्ण दिवस ही दारूची दुकानं चालू राहणार आहेत. आणि आपण कोरोनाच्या काही पाठीमागच्या काही दिवसात बघितलं की कोरोना इतका कडक असताना, सर्व लॉकडाऊन असताना सुद्धा सरकार एकीकडं ही दारूची दुकानं पोलिसांचं प्रोटेक्शन देऊन चालू ठेवत होती आणि एकीकडं आपण बघत असेल की ही बळीराजा आपला कोरोनाच्या या कठीण काळात सर्व जे घरी बसून लोक होती त्यांना भाजीपाला पुरवण्याचं काम किंवा जे अन्नधान्य सगळं असेल ते शेतातूनच, शेतमजुरापासून आणि शेतकऱ्यापासूनच येत होतं. तर हे एकीकडे असं आहे आणि हे एकीकडे असं आहे. तर काय कोरोनाच्या कठीण काळात आपण बघितलं की शेतकऱ्याची टमाटे असेल, वांगी असतील, काय मिरची असेल ही बांधावर फेकून दिली जात होती आणि त्याला विकायला सुद्धा परवानगी नव्हती. कुठंच फिरायला जर फिरताना दिसली तर पोलिस वगैरे पकडायची. तर असं नेमकं का, असं शेतकऱ्याच्या बाबतीत का? तर दारूची दुकानं प्रोटेक्शन देऊन चालवली का जातात? शेतकऱ्यालाही काही तर असं वेगळं का केलं जात नाही की तुम्ही पण विका तुमचा भाजीपाला किंवा तुमचा उदरनिर्वाह करा? तर एका रात्रीत हा सगळा कायदा बदलू शकतो की दिवस दुकानं कंपल्सरी चालू ठेवायची? तर शेतकऱ्यांसाठी पण तुम्ही असं का कायदा काढत नाही की जेणेकरून शेतकरी वर्गाला त्याचा फायदा होईल, चांगला नफा होईल आणि त्याच्या भाजीपाला चांगला भाव मिळेल किंवा त्याला त्याची भाजीपाला विकता येईल? तर असं का? हे सगळं होतच राहील. पण कितीही काही झालं तर 31 डिसेंबर 31st असलं तर शेतकऱ्याच्या बाबतीत आपण पहिल्यापासूनच बघत आलेलो आहे, कायम हेच होत आलेलं आहे. आणि एका साईडला आपण बघू शकता की 31st म्हणलं की आता खाणं पिणं सगळं चालूच राहणार आहे. पण शेतकऱ्याला नेमकं असं प्रत्येक वेळेस होत असतं. आपण बघितलेलं आहे कोरोनाच्या सुद्धा काळात असंच झालेलं आहे आणि आता सुद्धा शेतकरी वर्गाला ह्याचा जास्त फटका बसतोय.